स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, निवडणुका काही ठिकाणी पार पडल्या, मतदान झालं आणि 3 तारखेला अर्थात 3 डिसेंबरला निकाल येणं अपेक्षित होतं. ज्या निवडणूक प्रक्रियेला 2 तारखेला मतदान होतं, तो 1 तारखेला प्रचार थांबतो, पण तो 1 दिवस वाढवूनही देण्यात आला. 3 तारखेचा निकाल ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं तो 21 डिसेंबरला गेला. नेमकं निवडणूक आयोगाचं चाललंय काय? कारण जनतेचा आणि मतदारांचा आणि उमेदवारांचा संभ्रम आहे की भारतीय जनता पार्टीचा यात काही हस्तक्षेप आहे का? 2 गोष्टी आहेत. एक तर निवडणूक आयोगाने जे केलं त्याचं विलक्षण आश्चर्य मला वाटलेलं आहे. अशा प्रकारची गोष्ट यापूर्वी फार झाली होती असं मला काही वाटत नाही. परंतु त्याच वेळेला या प्रत्येक गोष्टीचं श्रेय अपश्रेय आणि या प्रत्येकाचं कारणीभूत हे भारतीय जनता पक्ष, त्यातले सरकार आणि त्यातले नेते आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांना खूप जास्त मला असं वाटतं ताकद देण्यासारखं आहे. आणि एका स्वायत्त संस्थेमध्ये अशा प्रकारची लुडबुड त्यांची असेल आणि या गोष्टी होत असतील असं विरोधकांना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु मला तरी आत्ताच्या घडीला असं स्पष्टपणे वाटतं की निवडणूक आयोगाचा हा निर्णय हा बुचकळ्यात टाकणार आहे, गोंधळात टाकणार आहे. परंतु त्याला संपूर्ण त्या भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरणं हे काही फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही.